देशातील वाढत्या अपघातांच्या घटनांवर वेळोवेळी चिंतन झालं. मात्र आता चिंतन नाही तर त्यावर कृती आवश्यक आहे. अर्थातच वाहनधारकांनी नियमांचं पालन करणं हे बंधनकारक आहे. दररोज 450 लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडत आहेत आणि मृतकांमध्ये सर्वाधिक प्रमाण आहे ते तरुणांचं. खरं तर हाच मुख्य चिंतेचा विषय बनला आहे आणि या अपघातांच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी देखील जनजागृती महत्त्वाची आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व बुलढाणा अर्बनच्या संयुक्त विद्यमाने आज 37वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह पार पडला. यामध्ये संपूर्ण जिल्हाभरात वाहनधारकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी तसेच रस्ते अपघातांचं प्रमाण कमी व्हावं हा या मागचा उद्देश. पथनाट्य आणि विविध कार्यक्रमातून ही जनजागृती केली जाते. या संदर्भात बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. आपण पाश्चात्य संस्कृती स्वीकारली त्याप्रमाणेच लायसन देण्याची पद्धत देखील इतर देशांप्रमाणेच बदलली पाहिजे. कारण अपघातांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी लायसन्स देण्याची प्रथा ही अधिक कडक करण्याचे ते म्हणाले. पूर्ण जिल्ह्यात म्हणजे आमचं जे उपविभाग आहे, चिखली असो, मेहकर असो, देऊळगाव असो, त्यानंतर बुलढाणा असो, या पूर्ण यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये हा सप्ताह राबवला जाणार आहे. या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा उद्देश एकच आहे की लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि रस्ता अपघाताचं प्रमाण कमी व्हावं. आपण जर पाहिलाय की दररोज 450 लोक मृत्युमुखी पडत आहे, तर हा आकडा कुठंतरी शून्यावर यायला पाहिजे. त्यासाठी लोकांमध्ये जे वाहन चालवतात त्यांच्यामध्ये जागरूकता होणे फार गरजेचं आहे. आपण जर पाहिलं असेल तर एक आपल्या बाजूच्या राष्ट्राचं जर आपण उदाहरण घेतलं ऑस्ट्रेलियाचं, तर ऑस्ट्रेलियाचं प्रमाण हे अत्यंत नगण्य आहे, म्हणजे शून्य आहे. तर आपण सुद्धा आपल्या नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे. त्यामुळेच आज या सप्ताहाचं आयोजन करण्याचं शासनाला आवश्यकता पडलेली आहे. नमस्कार. 37वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा व बुलढाणा अर्बन पॉप्युलर सोसायटी यांनी संयुक्तपणे आज या ठिकाणी साजरा केला. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रस्त्यावर होणारे अपघात व त्यासाठी घेणारी काळजी यासाठी सगळ्यांना संदेश देण्यात आला. त्याबाबत पथनाट्य या ठिकाणी साजरा करण्यात आला. मुळात प्रश्न असा आहे की आम्ही सगळे लोक पाश्चात्य देशाची भोगवाती संस्कृती स्वराज्यात फार लवकर स्वीकारतो, पण पाश्चात्य देशामध्ये जी लायसन देण्याची प्रथा आहे तिचा स्वीकार आम्ही करत नाही. त्या ठिकाणी सहजासहजी लायसन मिळत नाही. आमच्या इथे सहज लायसन मिळते आणि त्यामुळे रोज वर्तमानपत्रात होणारे अपघात आपण वाचतो. आजही मी बघितले की आज 11 तरुण मुलं महाराष्ट्रामध्ये मोटरसायकल आपल्या आणि कारच्या अपघातामध्ये गेलेले आहेत. याला जशी ती मुलं कारणीभूत आहेत तसे आम्ही सुद्धा प्रशासन त्याला तितकं जबाबदार आहे. कुणी तिबलशीर गाडी चालवते, हेल्मेट वापरत नाही, दारू पिऊन गाडी चालवतात, वेग मर्यादा नाही, त्यामुळे सगळे होतात. मी आपल्या सगळ्यांनाच आवाहन करेल की आपण सगळ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी कुठेतरी लायसन देण्याची प्रथा आहे ही कडक करावी आणि रस्त्यावर ते सिग्नल्स, वाहतूक नियंत्रण याकडे विशेष लक्ष द्यावं आणि या बाबतीमध्ये जनजागृती हा एक कार्यक्रम होता. आपण सगळे या ठिकाणी आलात. धन्यवाद. भाईजी, जसं हायवेवर स्पीड लिमिटची ही व्यवस्था केली जाते, जर स्पीड लिमिटच्या वर गेलं तर त्याला दंड आकारण्यात येते. तर बुलढाणा शहरामध्ये किंवा जिल्ह्यात असे जे स्पीड लिमिटची जागा आहे तिथेही असं काही करायला पाहिजे असं काही वाटतं? असं वाटते, पण हे राबवणारी यंत्रणा कुठे शासनाकडे? एवढे ट्रॅफिक पोलीस कुठे, एवढी पोलीस यंत्रणा कुठे? कसं काय शक्य आहे? लोकांनी स्वतः कायदे पाळले पाहिजे, मनावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. शासन काय काय करणार आहे? ऑटोमॅटिक सिस्टम आहे, जर लिमिटच्या वर गेलं तर ऑटोमॅटिक त्याला दंड आकारण्यात येते. असं काही झालं तर मग लोकांना माहित पडेल की मला नाही वाटत शक्य. एवढी मोठी यंत्रणा, एवढी मशिनरी शासन उभारू शकेल मला वाटत नाही. इथे जे सिंग पाळले तरी पुष्कळ झालं.